आता एक धक्कादायक बातमी आहे। डॉक्टरांना देवदूत मानलं जातं, मात्र पुण्यामधील ससून रुग्णालयातील डॉक्टर देवदूत आहेत की हैवान असा प्रश्न आता पडतोय। कारण ससूनमधील डॉक्टरच बेवारस रुग्णाला निर्जन स्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी ससूनच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केला। दोन्ही पाय नसलेल्या बेवारस रुग्णाला रात्री 1:30 वाजता निर्जन स्थळी सोडण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। थांबले असताना एक डॉक्टर मनोरुग्णाला घेऊन आले आणि त्यांना म्हटले की यांना एका निर्जन स्थळी सोडायचं आहे। भाऊंनी विचारलं त्यांना की कशा संदर्भात, तर याला आता बघण्याला कोणी नाहीये आणि हॉस्पिटल आम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही असं सांगून त्यांना येरवडा येथील मनोरुग्ण जे आहे हॉस्पिटल त्याच्या इथे निर्जन स्थळी एका वडाच्या झाडामागे त्यांना मरण अवस्थेमध्ये सोडण्यात आलं होतं। आणि मुळात गोष्ट अशी की त्यांच्या पायाचं ऑपरेशन सुद्धा झालेलं होतं, त्यांना कुठेही चालता येत नव्हतं आणि अशा कोपऱ्यामध्ये सोडले की तिथं त्यांचा मुद्दाम जीव जावा। ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना आपण एक देव म्हणून मानतो, ज्यांना पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आपण पाहतो, तेच डॉक्टर आता मनोरुग्णांच्या जीवावर उठलेत का काय असा वंचितला प्रश्न। हे काय वारंवार होतं? अनेक बेवारस रुग्णांना सोडल्याचे काही सबूत आहेत, पुरावे? हे वारंवार होत आलेलं आहे। आम्ही अशा बेवारस अनाथ जे लोक आहेत यांच्यावरच आमचं रुग्ण आधार फाउंडेशन असेल, वंचित बहुजन आघाडी काम करते। आम्ही सोडलेले पेशंट हे इथून गायब होत होते। आम्ही त्यांना विचारणा केली असता ते म्हणले पळून जातात। आता पण आम्हाला माहिती अशी मिळाली होती की इथले डॉक्टर्स त्या पेशंटला अशा निर्जन स्थळी सोडतात। त्यांना विचारलं बाबा तुम्ही का सोडताय, तर त्यावेळेस त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की बाबा यांना एक्सरेला, सोनोग्राफीला, याला सर्व काही आम्हाला करावं लागतं आणि आम्ही हे करू शकत नाही, म्हणून आम्ही अशा पेशंटला रोडवर अज्ञात ठिकाणी सोडून देत असतो। परवा दिवशी रात्री तुम्ही त्या घटनास्थळी होता जिथे त्या पेशंटला सोडलं, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? तुम्हाला काय दिसलं तिथे? आम्ही ज्यावेळेस रितेश भाऊचा फोन आला त्यावेळेस मी त्या जागेवरती पोहोचलो असताना एका वडाच्या झाडाखाली, ज्या पब्लिकला सुद्धा तो दिसणार नाही अशा जागेवरती त्याला फेकून दिलेलं होतं। तर येणार रात्री निर्जन स्थळ आहे, जाताना बी पब्लिक नाही, येताना पब्लिक नाही, अशा जागेवरती त्यांना फेकून दिलं होतं। त्या जागेवरती इचूकाट्याची भीती होती आणि तो कधीही तो मेला असता अशा परिस्थितीमध्ये त्याला फेकलं असताना भीतीदायक वातावरण होतं। त्या जागेवरती फेकलेलं आम्हाला दिसलेलं आहे।